नाही, शक्य नाही. कोणी आला तरी माझ्यासाठी सारखाच आहे. परिस्थिती कशी असली तरी मला माझ्या गेमवर विश्वास आहे, मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे. त्यामुळे कोणी येऊ द्या ना, ही संकट येत जात राहतील. तो किती वेळा बिचारा आजारी पडला, काय झालं, पण त्यांनी स्वतःचा परफॉर्मन्स कधी डाऊन होऊ दिला नाही. आपण आपला परफॉर्मन्स करत राहूया. फिअर ऑफ लॉस, फिअर ऑफ फेल्युअर हे कायम असणारच आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट करायची नाही. कित्येक वेळा लोक म्हणतात, नाही नाही परिस्थिती जरा चांगली झाली ना की मी हे करणार. अशी परिस्थिती जगामध्ये कधीच येत नाही. माझा एक मित्र आहे, मला म्हणाला एकदम परफेक्ट मला पाहिजे तशी आयडियल बायको मिळाली ना की मग लग्न करणार. तुम्ही दाखवा आहे का? हो, पुढचं ऐकलं नाही, एक्सेप्ट वन. पण इट्स ऍडजस्टमेंट, हे करायला लागतं सगळं. तसं नोकरीमध्ये ऍडजस्टमेंट करायला लागते, कामामध्ये ऍडजस्टमेंट करायला लागते, बाहेरून अनेक गोष्टी येत जात राहणार. आयडियल सगळं झाल्यानंतर तुम्ही करणार असाल तर काही करू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती जशी आहे त्या परिस्थिती येत जात राहील, ऋतू बदलत राहतील. आपला स्वतःवरती विश्वास कायम ठेवायचा. नोकरदार मंडळींसाठी मी परत एकदा सांगतो, मी मगाशी माझ्या एका माणसाला सांगत होतो, तू सकाळी 10 वाजता येणार आणि संध्याकाळी 7 ला जाणार, असं करणार असशील तर कोणालाच तू नकोयस. मी म्हटलं तू एक काम कर, तू हा फळा देतो मी तुला. सकाळी 10 वाजता आल्यापासून संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सोडेपर्यंत प्रत्येक मिनिटागणिक किंवा 10 मिनिटागणिक किंवा 15 मिनिटागणिक तू काय काय केलंस हे मला लिहून दाखव. आणि तो ज्यावेळेला खरोखर लिहायला गेला ना, त्याला लक्षात आलं त्या संपूर्ण 8 तासातले 1 तासाचा जेवणाचा वेळ सोडला म्हणजे 7 तासातला हार्डली 2 तास क्वालिटी टाइम दिलेला आहे. बाकीचा वेळ इकडे तिकडे करण्यातच गेलेला आहे. मी त्याला म्हटलं तू जर का असा करणार असशील तर उद्या परिस्थिती बदलली आणि मंदी आली तर सगळ्यात पहिला तू घरी जाणार आहेस. कारण ज्या वेळेला माणसं कमी करायची वेळ येईल ना तेव्हा आम्ही पण अनालिसिस करू ना, तू काय करतोयस आणि काय नाही, तुझा परफॉर्मन्स काय आहे काय नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाच्या सवयी बदलायला लागतील. आपल्याला लोकांना हे दाखवून द्यायला लागेल की यू आर डुईंग समथिंग एक्स्ट्रा. मग तुम्हाला कोणी काढूच शकत नाही. तो दूधवाला यायचा ना पूर्वी, दूध घालायचं की नाही, 1 लिटर दूध तर त्या मापाने त्याच्या घालायचा, त्या पातेल्यामध्ये ओतायचा. पण आपल्याला कसं दूधवाला लागतो माहितीये, तो 1 लिटर घालतो आणि वरती ते पावशेर घालतो थोडस. तो ऍडिशनल घालणारा दूधवाला आपल्याला आवडतो, बरोबर की नाही? हीच परिस्थिती सगळीकडे आहे. तुम्ही 10 ते 6 काय केलं याच्यापेक्षा, त्या वेळेपेक्षा तुम्ही क्वालिटेटिव्हली आणखीन काय थोडंसं जास्त दिलं, याला महत्व आहे आजच्या घडीला. त्यामुळे मी जे म्हणतोय की कामाच्या सवयी बदला, त्या अशा पद्धतीने जर का आपण कामाच्या सवयी बदलल्या तर आपण सगळ्यांना हवे वाटत राहू. याच्यामध्ये दुसरी गोष्ट चांगली काय माहितीये, या परिस्थितीचा फायदा घ्यायचा असेल तर 4 लोकांनी एकत्र येऊया आणि काहीतरी करूया. ही संधी आहे, ज्याला चांगल्या भाषेमध्ये कोलॅबरेशन म्हणतात, कन्सॉर्शियम म्हणतात. नोकरी करणाऱ्या पण 4 लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करा. त्याची बुद्धिमत्ता, माझी सिन्सिअरिटी, त्याचा अमुक गुण, त्याचा अमुक गुण, असे 4 लोकांचे गुण जर का आपण एकत्र केले तर आपण मिरॅकल करू शकतो. आणि आधी ही एकत्र येण्यासाठी सगळ्यात चांगली संधी उपलब्ध झालेली. लिव्हरेजिंग करा, लिव्हरेजिंग. त्याचं चांगलं काय आहे ते त्याला करू द्या, माझं चांगलं काय आहे ते मी करतो, तुझं चांगलं तू कर आणि सगळ्यांचं मिळून एकत्र करूया. आणि दॅट विल गिव्ह यू रिझल्ट, राईट? मला सगळ्यात एक यामध्ये आवडला पॉइंट, राईट डाऊन युअर टुडेज शेड्यूल. सकाळी आपण 7 वाजता उठलो, जस्ट एक एक्झरसाइज म्हणून करून बघा. सकाळी 7 ते 8 मी काय केलं, 8 ते 9 मी काय केलं, 9 ते 10 मी काय केलं, टिल आत्तापर्यंत.
असं एक एक तासाचं जरा शेड्यूल बनवून एक 2-4 गोष्टी लिहा. लिहिल्या का? आता या 2 गोष्टी ना ज्या तुम्ही एक सकाळपासूनच्या एक 5-6 तासाच्या जेवढ्या काही गोष्टी लिहिल्या असतील, समजा 2 लिहिल्या, 4 लिहिल्या, त्यांना या 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करा. पहिली कॅटेगरी काय? IRA म्हणजे माहिती आहे का? इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी. आणि दुसरी काय? इन्कम प्रोड्युसिंग ऍक्टिव्हिटी. आता तुम्ही जे काय ऍक्टिव्हिटीज लिहिल्यात सकाळपासून केल्या, त्यातल्या इन्कम रिड्युसिंग काय आहे आणि इन्कम प्रोड्युसिंग काय आहे, असं बायफर्केट करा. आणि ज्या दोन्ही कॅटेगरीमध्ये येणार नाहीत त्या IRA समजायच्या. इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी जास्त असलेले किती लोक आहेत? इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड. आणि इन्कम प्रोड्युसिंग ऍक्टिव्हिटी जास्त असलेले किती लोक आहेत? अच्छा, बाकीचे तटस्थ आहेत. जरा अंदाज घेऊया वारं कसं चाललंय. आणि ऐकायला नाही आलं. आत्ताची ऍक्टिव्हिटी ही इन्कम प्रोड्युसिंग ऍक्टिव्हिटी आहे, कारण हा तुमच्या शिक्षणावरती खर्च झाला आणि तुम्ही बरं आहे ना खर्च न करता आलाय. हे रिसेशन किती असावं की समीरने म्हटलं की पैसेच नको, लोकांकडून घेऊया नको. मला जेव्हा हा फंडा लक्षात आला ना, मी रोज सकाळी उठल्यापासून मी आत्ता काय करतोय, 10 मिनिटांनी काय करणार आहे, 20 मिनिटांनी काय करणार आहे. आणि आजच्या घडीला खरोखर बघितलं ना तुम्ही, मी कधी पूर्वी एवढा विचार नसता केला या गोष्टीचा, पण आत्ताच्या गोष्टीमध्ये इन्कम प्रोड्युसिंग ऍक्टिव्हिटी, कारण रिसेशन हे काय पैशाशी रिलेटेड आहे सगळं. त्यामुळे इन्कम रिड्युसिंग किती आहे आणि इन्कम प्रोड्युसिंग किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या घरी एक जबरदस्त डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, माहिती आहे तुम्हाला? ते इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी मध्ये येतं. टीव्ही इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी आहे. दिवसभर आपलं बसून राहतो, आपण बघत राहतो. आणि खरोखर उद्या सकाळी उठल्यापासून तुम्ही जर का याचा विचार चालू केलात की आजच्या दिवसाचं जे काही माझं शेड्यूल आहे, त्या शेड्यूलमध्ये मी इन्कम रिड्युसिंग ऍक्टिव्हिटी किती करणार आहे आणि इन्कम प्रोड्युसिंग ऍक्टिव्हिटी किती करणार आहे, तर मला असं वाटतं की आपल्याला पुढच्या 90 दिवसामध्ये आणखीन पुढे जाण्यासाठी या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. पुढच्या 90 दिवसामध्ये मात्र आणखीन एक काम केलं पाहिजे. ज्या ज्या लोकांची तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याची काहीतरी मदत हवी आहे, असे लोक लिस्ट डाऊन करा आणि या सगळ्यांशी तुम्ही संबंध वाढवायला सुरुवात करा. आणि अशा पद्धतीने जर का आपण संबंध वाढवत गेलो तर आपल्याला नवीन नवीन संपर्कात लोक येतील आणि आपली कामं ऍक्च्युअली करणारे लोक येतील. मला अशी चिठ्ठी आलेली आहे की आपण उशीर होतोय आपल्याला आणि लोक जरा कंटाळलेले आहेत, त्यामुळे पुढे जातो मी.
हे हे सगळ्यात महत्वाचं आहे या काळामध्ये ना. या आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्वतःची मनस्थिती चांगली टिकवायची असेल तर पियर ग्रुप किंवा पियर ज्याला म्हणतो आपण, खरं पियर म्हणजे समवयस्क लोकांचा ग्रुप. हा ग्रुप कुठला आहे हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. तुमच्या बाजूला माझा एक मित्र आहे, त्याला सवय काय करतो माहिती आहे, जर असं थोडं मी त्याला म्हटलं अरे काय झालं, आपल्याला ते असं निगेटिव्ह वाटायला लागतं थोड्या वेळेला. त्यामुळे अशा लोकांच्या पासून थोडं लांब राहिलेलं सध्या बरं आहे. त्यामुळे पुढच्या 90 दिवसामध्ये असे लोक बरोबर शोधायचे. नाही हा आहे ना, हा मला निगेटिव्ह वाईब्स देतो, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स देतो, त्याला बाजूला करा. तुम्हाला ज्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे ना, त्या क्षेत्रामध्ये मग नोकरीच्या असेल व्यवसायाच्या असेल, त्या क्षेत्रात जिथे पुढे जायचं आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला जी आदर्श वाटतात पुढे गेलेली लोक, त्या लोकांची संगत ठेवा सध्या, आणि ते सगळ्यात महत्वाचं राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, मी 10 पॉईंट सांगितले, समीर थोडे 3-4 जरा फास्ट घेतले. पुढच्या वेळेला पैसे देऊन याल तेव्हा ते राहिला का, येईल तो पण पॉइंट येईल. का झालं ना, क्लायंट शोधायचा, फॉलोअप करायचा, पियर ग्रुप, ती फास्ट घेतला ना. सात फाइंडिंग अ क्लायंट, 8 नंबर फॉलोअप. फॉलोअप वरती मला खरं खूप बोलायचं होतं, कारण बरेच लोक काय करतात हे मी बघितलंय. अशा कुठल्या तरी मीटिंगला भेटतात एकमेकांना आणि लगेच उद्यापासून चालू, अरे तुला हे हवंय का, उद्या ते हवंय का, आणि खास करून इन्शुरन्सवाला आले की मला जरा भीतीच वाटते. तुम्ही एक लक्षात घ्या, या आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असं सांगतो जगातला, मी माझं नाही बोलत, की 13% डील फक्त पहिल्या मीटिंगमध्ये, पहिल्या भेटीमध्ये क्लोज होतात. बाकीच्यांसाठी तुम्हाला पहिले संबंध वाढवायला लागतात, स्वतःचा रॅपो क्रिएट करायला लागतो. मी सगळ्यात पहिलं काय करतो माहिती आहे, मला जेवढी कार्ड मिळतात ना ती मी कार्ड एकत्र करतो. माझ्याकडे कार्ड स्कॅनर आहे, त्या तिथे जाऊन स्कॅनिंग करतो कार्ड्सचं, आणि त्या सगळ्यांना एक ईमेल पाठवून देतो संध्याकाळी, की असा मी अजित मराठे आहे, ही माझी वेबसाईट आहे, जाऊन बघा. अशा पद्धतीने जर का आपण हळूहळू संबंध, आणि नाही पटापट होत. व्यवसाय हा माणसांबरोबर होतो, वस्तूबरोबर होत नाही. त्यामुळे आपल्याला पहिले माणसाशी माणूस जोडता आला पाहिजे. मग तो व्यवसायातच नाही आहे, नोकरीतही. तुम्ही बघा, एखादा बॉस येतो ना, किंवा एखादा माणूस समोरून येतो कस्टमर, आपल्याला लगेच लक्षात नाही रे याच्याशी माझी काय वेवलेन जुळत नाही, हे लगेच लक्षात येतं आपल्याला. त्यामुळे आपला व्यवसाय हा माणसांबरोबर आहे. आपण एखाद्या निर्जन बेटावर जाऊन व्यवसाय करतो का, कराल का तुम्ही, तर त्या व्यवसायाला काही अर्थ नाही ना. इथे मात्र माणसामध्ये जी देवाणघेवाण होते त्याला व्यवसाय म्हणतो आपण. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला व्यवसाय करायचा आहे. हे 10 पॉईंट घेतल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या 90 दिवसामध्ये काही चांगलं करू शकाल. अनेक संधी आहेत आज इथे उपलब्ध, त्या संधीचा फायदा करू शकाल, आणि या संधीचा चांगला तुम्ही लाभ घेतलात ना की तुम्ही पुढच्या 90 दिवसामध्ये तुमचं ठरवलेलं गोल पूर्ण करू शकाल. आणि गंमत माहिती आहे त्या पुढची काय, की तुम्ही ज्या वेळेला हे गोल पूर्ण कराल ना आणि लोकांना जाऊन सांगाल ना, मी हे गोल ठरवलं होतं पुढच्या 90 दिवसाचं, तर बघ मी अचीव केलं, तेव्हा लोक काय म्हणतील माहिती आहे, काय लकी आहेस रे, काय लकी आहेस म्हणतील, काय या मंदीच्या काळातही काय तुझं नशीब फळफळलंय. त्यांना सांगायचं नशीब फळफळलं नाही, मी खरोखरच लकी आहे, कारण मी ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्या.
त्यामुळे मी यशस्वी झालो. स्विमिंगच्या एका कॉम्पिटिशनमध्ये, वर्ल्ड लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये एक ती मुलगी स्विमर ती फक्त 0.02 सेकंड्सनी जिंकली आणि तिला गोल्ड मेडल मिळालं. ते गोल्ड मेडल मिळाल्यानंतर ज्यावेळेला पत्रकार परिषद होती, तर पत्रकार परिषदेमध्ये तिला पत्रकारांनी म्हटलं, आईला व्हॉट अ लकी गर्ल यू आर, फक्त 0.02 सेकंदाने तुझ्या त्या दुसऱ्या सिल्वर मेडलवालीपेक्षा जास्त पुढे राहिलीस आणि तू जिंकलीस. त्या मुलगी काय होती माहित नाही, ती एकदम भडकली. ती म्हणाली, पत्रकार परिषद आहे म्हणून तुम्ही मला बाहेर भेटला असाल ना, एक कानाखाली मारली असती पहिले आणि मग सांगितलं असतं की ही पर्टिक्युलर वेळ गाठण्यासाठी मी दिवस रात्र पावसाळा हिवाळा काही बघितलेलं नाहीये, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केली आहे आणि सातत्याने माझी ही वेळ येत राहिली आहे, म्हणून आज पण आलेली आहे आणि तुम्ही आता मला लकी म्हणताय. असंच होतं. अनेकदा असं यशस्वी माणूस बघितला ना, तुम्ही असे या सगळ्यातून पार पडलात, लोक म्हणणार, काय सक्सेस आहे, मला असं पाहिजे आपण. मला एक नेहमी माझी आवडती गोष्ट आहे, ती सांगतो आणि थांबतो. मी आणि समीर एकदा त्या वडेवाल्याकडे वडा खायला गेलो आणि वडा खाणार, खूप फेमस वडा मिळतो तिथे, तो वडा खाणार एवढा तो वडा बोलायला लागला आणि तो वडा म्हणाला, काय मजा येते ना खायला. पण तुम्हाला माहिती आहे का, एकेकाळी मी कच्च्या बटाट्याच्या स्वरूपात होतो आणि बाजारात होतो. तर हा जो आहे ना मालक हॉटेलचा, हा मला बाजारातून घेऊन आला. घेऊन आल्यावर यांनी काय केलं माहितीये, मस्त पहिले आम्हाला धुतलं. मी म्हटलं चला बाबा, त्या ह्याच्याकडून तरी सुटका झाली, भाजीवाल्याकडून माझी. त्यांनी आम्हाला धुतलं, एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलं आणि ते पाणी एका गॅसवर ठेवलं. तुम्हाला माहितीये ते पाणी उकळत असताना अंगाला काय वेदना होतात. पाणी खूप उकळलं, एवढं उकळलं की आमची साल्टी निघायला लागली. त्या माणसाने काय करावं, तो गॅस बंद केला, आम्हाला बाहेर काढलं, आमच्यावरती गार पाणी टाकलं आणि एक सुरी घेऊन आमची साल्ट काढायला लागला. साल्ट काढताना काय त्रास होतो माहितीये तुम्हाला? आम्हाला वाटलं आता तरी साल्ट काढली, आता तरी आम्हाला जरा शांतता मिळेल. याने आम्हाला सगळ्यांना कुस्करलं, त्याच्यावरती मीठ टाकलं, मग तिखट टाकलं, मग मिरची टाकली. मिरची जेव्हा अंगाला झोंबते ना, तेव्हा काय त्रास होतो माहितीये? आम्हाला वाटलं एवढं करून तरी हा थांबेल. त्याने आमचे गोळे बनवले, छान त्या गार पिठामध्ये टाकले. त्या पिठामध्ये जेव्हा गार पिठात टाकले तेव्हा आम्हाला वाटलं आता तरी माझी सुटका झाली. त्यांनी ते गोळे परत बाहेर काढले आणि त्या उकळत्या तेलामध्ये टाकले. उकळत्या तेलामध्ये जेव्हा स्वतःला टाकतात तेव्हा काय लाही लाही होते अंगाची माहितीये तुम्हाला? आणि तुम्हाला मात्र आज हा वडा खाताना मजा येते. ती सक्सेस दिसते ना, तर लोक म्हणतात, काय लकी आहे, काय सक्सेसफुल आहे, मस्त. अरे पण ही सक्सेसची प्रोसेस आहे. या बटाटे वड्याची जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेस मधूनच जायला लागतं. आणि या प्रोसेस मधून जाताना अंगाची लाही होणं, आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी बोलणं, नुकसान सहन करायला लागणं, त्रास होणं, या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे. त्यामुळे ते काय म्हणतो, पॅकेज आहे, पॅकेज करून दिलेलं आहे या सगळं. त्यामुळे आपण सगळे लोक असे 90 दिवसामध्ये या स्टेप्स फॉलो कराल. मला माहिती आहे थोडा घाईत झाल्या शेवटच्या काही. तुम्हाला काही असेल तर मी ईमेल करीन. माझा ईमेल आयडी इथे देऊन ठेवतो. माझा ईमेल आयडी आहे ajitmarathi@rediffmail.com. सरळ साधा सोपा माझ्यासारखा, ajitmarathi@rediffmail.com.
एकदा एक मूर्तिकार एक सुंदर कृष्णाची मूर्ती बनवत असतो, एका दगडावर उभा राहून हातामध्ये चिनी हातोडी घेऊन सुंदर मूर्ती बनवत असतो. अनेक दिवस जातात, गावातले लोक बघत असतात की हा मूर्तिकार तिथे चिनी हातोडी घेऊन जातोय, एकटाच त्या दगडावरती बसलाय, चिनी हातोडीने काहीतरी ठोकाठोक करतोय आणि मूर्ती बनवण्याचं काहीतरी काम चालू आहे. त्यांना पहिलं काही कळत नाही, नंतर कळायला लागतं हळूहळू ही मूर्ती आहे. आणि असेच अनेक दिवस गेल्यानंतर एक दिवशी तो मूर्तिकार सगळ्या गावामध्ये जातो आणि जाहीर करून टाकतो की मी एक भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बनवलेली आहे, तुम्ही येऊन बघा. सगळा गाव लोटतं. त्या भगवान श्रीकृष्णाची इतकी सुंदर मूर्ती बनवलेली असते की जणू काय प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण समोर उभे असावेत. गावकरी म्हणतात, काय सुंदर मूर्ती तू बनवली आहेस. तो मूर्तिकार काय म्हणतो माहिती, मी मूर्ती नाही बनवली, मूर्ती तर ऑलरेडी या दगडात होती, मी फक्त त्याचा नको असलेला भाग काढून टाकला. एक सुंदर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पुढे आली. आपल्या सगळ्यांमध्ये एक यशस्वी माणूस दडलेला आहे, परंतु अनेक वेळाला असे दगडरूपी उमेश धुमाळ, नाव घेऊ तर नको, म्हणजे प्रश्न विचारणार आहे चालेल. एक कर्ज फेडण्यासाठी घेतलेलं दुसरं कर्ज, ते दुसरं कर्ज फेडण्यासाठी घेतलेलं तिसरं कर्ज, अशा परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीला काय आजचा मोलाचा सल्ला तुम्ही द्याल, किंवा कसं बाहेर पडावं या कर्जरूपी चक्रव्यूहातून. हा सगळ्यात पहिला फंडा. ही वेळ पण निघून जाईल. 2002 सालापर्यंत माझी परिस्थिती अशी होती, हे जे तुम्ही लिहिलंय ना, अगदी याच परिस्थितीतून मी जात होतो. आणि अनेकदा असं वाटलं की 2% कर्ज, ती 3% महिन्याची कर्ज, कारण आमच्या व्यवसायात तर सगळा गेम हा पैशाचाच गेम आहे. कॅश फ्लो मेंटेन करणं आणि पैसे उभे करणं एवढंच काम असतं आमचं. त्यामुळे अनेकदा असं वाटलं की आपण, चांगल्या भाषेत सांगायचं तर, झक मारली आणि बिझनेस चालू केला. अनेकदा असं वाटलं की आपण नोकरी करायला हवी होती आणि या कर्जातून कधी बाहेरच पडणार नाही. आणि जे प्रॉब्लेम्स असतात एकदा कर्ज झाल्यानंतर, ते व्याज फेडता न आल्यावरती, ते सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे स्टाफवरती चिडाचिड चालू झाली, घरी चिडाचिड चालू झाली, पार्टनर्समध्ये आपापसात भांडणं नाही झाली आमची, पण एकमेकांना ब्लेम गेम चालू झाला. या सगळ्या गोष्टी तर चालू होतात. मला अशाच वेळेला, जे मी मगाशी एज्युकेशन म्हटलं, अशाच प्रकारचं एक एज्युकेशन मी, लँडमार्क नावाचा एक कोर्स आहे, जसं समीरचं पथिक एक आपण करतो नेहमी, तसा एक लँडमार्क नावाचा मी एक कोर्स केला. आणि त्या कोर्स नंतर त्यावेळेला मी 40 लाख रुपये मायनसमध्ये होतो. आणि ती माझ्यासाठी त्यावेळेला मोठी रक्कम होती, की आज जे माझं फक्त पुढच्या एक 6-7 वर्षात माझं फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचं बजेट काही कोटीचं झालं आहे, पण त्यावेळेला 40 लाख ही पण किंमत खूप मोठी होती. तर मात्र एक दिवस असं ठरवलं की काहीतरी टफ डिसिजन आपल्याला घ्यायला लागेल, आणि जोपर्यंत मी तो टफ डिसिजन घेणार नाही तोपर्यंत हे चक्र असंच चालू राहायला लागेल. आणि उमेशला मी असं सांगू इच्छितो की उमेश सारखे जे सगळे लोक आहेत ना, सगळ्यात पहिलं चौथं कर्ज घेणं बंद कर. चौथं कर्ज घेऊ नको. जे कर्ज आहे त्याचा इंटरेस्ट देणं बंद करून टाक. लोक चिडतील, तुला शिव्या देतील, सगळं करतील, पण त्या लोकांकडे जा आणि त्यांना स्पष्टपणे सांग, माझी आत्ता परिस्थिती नाही पैसे द्यायची, माझी आत्ता परिस्थिती नाही व्याज पण द्यायची, पण मी तुम्हाला एक शब्द मात्र नक्की देतो, अशी परिस्थिती माझी नक्की येईल की ज्या वेळेला मी तुम्हाला व्याजासकट तुम्ही दिलेले सगळे पैसे परत फेडेन. आणि मी तुला सांगू इच्छितो उमेश, की लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात. कितीही वेळा तुझ्या कमिटमेंट फेल केल्या असल्या तरी देखील लोकांचा विश्वास आजही आहे. आणि विश्वासराव पानिपतात मेलेले नाही आहेत अजून. लोक अजूनही विश्वास ठेवतात.
त्याच्यामागे ऑथेंटिसिटी, त्याच्यामध्ये खरेपणा हा मात्र तुझ्या शब्दातून, तुझ्या वक्तव्यातून, तुझ्या कृतीतून लोकांना जाणवला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे सगळं करायला लागाल त्यावेळेला काही टफ डिसिजन्स पण घ्यायला लागतील. माझ्यासाठी टफ डिसिजन असा होता की माझी त्यावेळेला मुंबईत असलेली एकमेव प्रॉपर्टी जी मी डेव्हलप करायला घेतली होती, मला असं लक्षात आलं की मी आणखीन कर्ज घेऊन ही डेव्हलप नाही करू शकत. त्याच्याऐवजी आहे तशी विकून टाका, जे पैसे येतील ते घ्या, पण पहिले कर्ज मिटवा, 2 पैसे राहिले तर नवीन प्रॉपर्टी घेऊ. पण काय होतं, आज कर्जामुळे माझं डोकं काम नाही करत, नवीन काही करता येत नाही आणि तिथल्या तिथे मी अडून राहतो. दुसरी, हा झाला एक प्रॅक्टिकल सोल्युशन. दुसरं आहे मेंटल सोल्युशन, जे मगाशी मी सातत्याने सांगत आलो की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये सातत्याने हे चित्र तयार करा आणि त्या चित्रामध्ये स्वतःला या परिस्थितीत बघा की मी त्याला जाऊन पैसे दिलेत, तो माझ्यावरती खुश आहे आणि तो म्हणतोय उमेश तुला परत पैसे लागले तर येऊन घे. हे सगळं मेंटल चित्र तयार करा आणि वारंवार 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 तुम्ही ज्यावेळेला हे मेंटल चित्र तयार कराल प्रत्यक्षात तसं व्हायला लागेल. कधी कसं मी नाही सांगू शकत, पण हे होईल एवढा पक्का विश्वास ठेवा. माझ्या एका बँकेचं अकाउंट NPA मध्ये गेलं होतं आणि त्या बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये मला त्यांनी भेटायला बोलावलं. मी माझी गाडी घेऊन गेलो होतो, ती गाडी मी बँकेच्या बाहेर लावली, फक्त 10 मिनिटं रिलॅक्सेशन केलं आणि त्या बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आणलं की मी त्या मीटिंगमध्ये गेलोय, त्या केबिनमध्ये प्रवेश करतोय, तिथे सगळे लोक बसलेले आहेत, ते माझ्यावरती प्रश्न विचारत आहेत, मी त्यांना ठामपणे उत्तर देतोय. कारण ज्याला कर्ज झालेलं असताना तो ठामपणे उत्तर देत नाही, नजरेला नजर मिळवत नाही, अशी परिस्थिती व्हायला लागते. मी त्यांना ठामपणे उत्तर देतोय. माझी सगळी उत्तरं ऐकल्यावरती ते मला म्हणाले, येस मिस्टर मराठे, वी बिलीव्ह युअर वर्ड, आम्ही तुमचं हे सगळं रिवाईव्ह करून देतो, तुम्हाला आम्ही फॅसिलिटी आणखीन वाढवून देतो, तुम्ही जा आणि बिझनेस करा. हे सगळं मेंटल चित्र होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्यावेळेला जाऊन हे प्रत्यक्ष केलं, मी जसं मगाशी म्हटलं मेंदूला चित्र खरं आहे का खोटं आहे कळत नाही, ते फक्त चित्र आहे हे कळतं. तर माझ्या मेंदूने हे ऑलरेडी बघितलेलं होतं हे चित्र की तिथे बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सगळे डायरेक्टर बसलेले आहेत, ते मला प्रश्न विचारणार आहेत, हे सगळं चित्र माहिती आहे, ही रिहर्सल झालेली होती माझी. त्यामुळे मी फटाफट कॉन्फिडंटली उत्तरं देत गेलो आणि ते लोकही असंच म्हणाले, मिस्टर मराठे वी बिलीव्ह यू, तुम्हाला आम्ही रिवाईव्ह करून देतो, आहे आणखीन फॅसिलिटी देतो, तुम्ही बिझनेस करा. म्हणजे एक आहे प्रॅक्टिकल उत्तर आणि एक आहे मेंटल उत्तर, आणि या दोन्हीची सांगड घातली तर होऊ शकतं. कृपया पुढचं कर्ज घेऊ नका. आणि मी कर्ज घेणं बंद केलं तेव्हापासून. एवढं सगळं असूनही मी आता बँकेची 1 रुपयाची फॅसिलिटी घेतलेली नाही, कारण मला माहिती आहे, आणि यात चूक काही नाही, फॅसिलिटीज घ्यायला लागतात बिझनेसमध्ये, पण मी घेतली नाही, आता घेऊ परत लागली तर. भ्रष्टाचार न करता व्यवसायात प्रगती साधता येईल का? भ्रष्टाचार न करता व्यवसाय कसा करावा, कृपया मार्गदर्शन करावे. तुषार शरद काळे. आणि तरी प्रश्न बिल्डरलाच विचारलाय का? रोज पेपर उघडला की बिल्डरला शिव्या घालणारे पहिले काही ना काहीतरी वृत्त असतं, आणि तो बिल्डरलाच विचारतोय वरती की भ्रष्टाचार न करता येईल का? पण मित्रांनो, येईल. हा चॉईस तुमचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, विषय इन्स्टंट पाहिजे का कॉन्स्टंट पाहिजे? इन्स्टंट हवं असेल तर भ्रष्टाचार करा, कॉन्स्टंट हवं असेल तर सत्याच्या मार्गाला पर्याय नाही. हे गांधीजी मी गांधीजींचं तत्व सांगत नाही, पण 2 नंबरच्या व्यवसायातही शब्दालाच किंमत असते आणि त्याच्या खरेपणालाच किंमत असते. त्यामुळे सत्याला पर्याय नाही. तो करायचा की नाही, भारतात होऊ शकतो का? मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेतही होऊ शकत नाही, पण हे काही खरं नाही. होऊ शकतं. जर ठरवलं ना तर सगळं होऊ शकतं. त्याच्यासाठी काही किंमत मोजायला लागते, आणि लोकांचा प्रॉब्लेम असतो की ती किंमत मोजायची तयारी नसते. मला नाही वाटत की भ्रष्टाचार करूनच सगळ्या गोष्टी करता येतात. मला हेही वाटत नाही की भ्रष्टाचार केला तरच काही गोष्ट करता येते.
पण एक गंमत सांगतो, ज्याला सवय लागते ना भ्रष्टाचार करायला, तर छोट्या छोट्या गोष्टी तेही करायला लागतो. त्यामुळे हा चॉईस प्रत्येकाचा आहे, तो प्रत्येकाने चॉईस करावा. माझा चॉईस मी काय केलेला आहे तो मी सांगेन तुम्हाला. पण येस, हे करता येऊ शकतं, याच्यात काही अवघड नाही. तुम्ही करून बघा, अडलात तर मला फोन करा, मी सांगतो काय करायचं. कायदा पाळावा की तत्व, कायद्यासाठी तत्व तोडावी, तत्वासाठी कायदा, दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाळणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मार्गदर्शन करावे, कठीण आहे. तुषार काळे, गहन प्रश्न आहेत तुषार काळेंचे. व्यवसाय सुरू करताना नवीन संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काय करावे? मी LIC एजंट आहे. मी कृपया मगाशी LIC एजंट किंवा इन्शुरन्स एजंट बद्दल काही बोललो, त्याच्याबद्दल काही माफ करा. पण सगळ्यात पहिली गोष्ट, एक काम करा, कुठेही गेल्यानंतर त्या माणसाच्या इन्शुरन्ससाठी मागे लागू नका. गमतीचा भाग सोडला तर तुमचा व्यवसाय हा फक्त त्याची पॉलिसी काढणं नसून त्याच्या आयुष्यात तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन काय करणार आहे, हा तुमचा व्यवसाय आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, मित्र करायला शिकलं पाहिजे, मैत्री जोडायला शिकलं पाहिजे. वेगवेगळ्या अनेक नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्स आहेत, तिथे जाऊन बिझनेस मागू नका. तिथे जाऊन त्यांना काय तुम्ही देऊ शकता. मी पूर्णपणे बिलीव्ह करतो गिव्हर्स गेन या पॉलिसीवर. तुम्ही जर का लोकांना काही दिलं तर लोकांकडून आपोआप तुम्हाला मिळतं. तुम्ही या जगाला काही दिलं, जगाकडून आपोआप तुम्हाला परत मिळतं. पण ते परत मिळतं म्हणून द्यावं असा अर्थ होत नाही, पण ते निसर्गाचा नियम आहे तो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांसाठी संपर्क साधावा. ओळखीतूनच ओळखी वाढवत जाव्यात. आणखी एक छोटं उदाहरण म्हणून सांगतो की आमचा असाच एक ग्रुप आहे बिझनेसमन लोकांचा. तिथे एकदा माधवराव भिडे म्हणून सॅटर्डे क्लबचे प्रेसिडेंट आहेत, ते आले. त्यांनी ते सगळं बघितलं. ते मला म्हणाले, अजित एक काम कर, आपण ना महाराष्ट्रीयन बिल्डर्सचा एक ऑर्गनायझेशन तयार करूया. मी असं करता करता महाराष्ट्रीयन बिल्डर्सचं ऑर्गनायझेशन तयार करायला गेलो. त्यात माझा काही स्वार्थ नव्हता. एक सोशल काम, मराठी बिल्डर्सने एकत्र यावं हे उद्देश होतं. ते करता करता मला रत्नागिरीचा एक बिल्डर भेटला. त्याचा प्रोजेक्ट विकला जात नव्हता. तो मला म्हणाला, मराठी तुम्ही काय करू शकता का बघा. 3.5 कोटीचं कर्ज घेतलेला माणूस होता. 70 बंगले तयार होते, विकता येत नव्हते किंवा तिथल्या लोकल कंडिशनला जात नव्हते. मी फक्त 2 ॲडव्हर्टाईज दिल्या लोकसत्तामध्ये, सगळे बंगले विकले गेले. सांगण्याचा उद्देश, मी काहीतरी चांगलं करायला गेलो, युनिव्हर्सने मला परत दिलं. तुम्ही पण असंच काहीतरी लोकांना देत जा, ऑटोमॅटिक परत यायला लागेल. त्यामुळे कुठेही जाऊन काही मागण्यापेक्षा फक्त ओळखी वाढवा. एक निस्सीम मैत्री ज्याला म्हणतो, ती मैत्री वाढवा. ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी फॉलो व्हायला लागतील. व्यवसाय हा बाय प्रॉडक्ट आहे, तो करायला नाही लागत, तो होतो आपोआप. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही केलं तर होऊ शकतं. कॉन्टॅक्ट नंबर फॉर निर्माण ट्रेनिंग अकॅडमी, मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. अर्चनाने विचारलंय. 26833131 माझा ईमेल ID दिलेला आहे. माझी बायको त्या निर्माण ट्रेनिंग अकॅडमी ही शिक्षिका असल्यामुळे तीच त्याची प्रमुख आहे. तिला तुम्ही संपर्क करू शकता. आर्थिक मंदीचा काळ कितपर्यंत असेल आणि भविष्यात त्यामुळे येणाऱ्या अडचणी काय असतील, हे राजेश पास्टे थोडे उशीर आलात का? आपण हे ठरलेलं आहे की याच्यावरती काय बोलत नाही, वेळ गेली. मंदीच्या काळात सरकार जे पॅकेजेस जाहीर करतात त्याचा प्रत्यक्ष फायदा लोकांना होत नाही. याचे कारण सरकार उत्पादन शुल्कावरील खर्च जरी कमी करत असले तरी सरकारी खर्च वाढवून तो फायदा नाहीसा करत आहे असे वाटत नाही का? शेवटी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे भरघोस पगार वाढवण्याबाबत ते कमी करायला नकोत का? अभिषेक संजय पाठक, मी पूर्ण सहमत आहे, पगार कमी करायला हवे. याच्यावरती मला बोलता येणार नाही कारण मी अथॉरिटी नाही आहे. तुमच्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे. जेव्हा तुमची प्रोजेक्ट कॉस्ट कस्टमर कमी भावात घर मागतो, हा थोडा रिअलिस्टिक स्पेसिफिक आहे, नंतर घेऊ. कृपया ऑनलाईन बिझनेसची संकल्पना उदाहरणं सांगा. मी त्यातली अथॉरिटी नाही, मी पण हल्ली जरा वापरायला लागलोय.
सवयी बदलायच्या म्हणून. पण अनेक ऑनलाईन नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्याच्या थ्रू बिझनेस एक्सचेंज होतो. त्याची तुम्हाला आणखीन डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला ईमेलवरती कळवा. मी आणखीन डिटेल माहिती माझ्या 1-2 मित्र आहेत त्यातले मास्टर आहेत त्यांच्याकडून घेऊन मात्र तुम्हाला नक्की पास ऑन करू शकतो. हा खतरनाक प्रश्न आहे. आय वॉन्ट टू बिकम अजित मराठे अँड समीर सुर्वे. हे खूप छोटं गोल नाही वाटत का? हे फारच छोटं गोल आहे. मला असं वाटतं काहीतरी मोठा गोल ठेवा. मोठा गोल ठेवल्यानेच तुम्ही मोठा होऊ शकता. हे काही गोल नाही झालं.